NTV न्यूज मराठी वृत्त वाहिनीच्या वतीने शौर्य पुरस्कार प्राप्त पत्रकार नंदू परदेशी यांचा नान्नज ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। पत्रकारितेच्या माध्यमातून विशेष गौरवपूर्ण कार्य केल्याने NTV न्यूज मराठी या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्त वाहिनीच्या वतीने जामखेड तालुक्यातील नान्नजचे मूळ रहिवासी व NTV न्यूज मराठीचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी नंदू परदेशी यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच अहमदनगर येथे मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 दिवसापासून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव आणि सत्कार होत असतानाच आज स्थानिक नान्नज गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सरपंच महेंद्र मोहोळकर, सदस्य DD मोहोळकर, संतोष मोहोळकर, राऊत भाऊ, रवींद्र कोळपकर, हनुमंत मापुरे, शहाजी सोनवणे, विक्रम परदेशी, रमेश मलंगनेर, महबूब चाऊस, बाळासाहेब सराफ, पत्रकार फारुख शेख सह ग्रामस्थ उपस्थित होते। आणि आमचे मार्गदर्शक आमच्या गावचे जामखेड तालुक्याचे पत्रकार माननीय नंदूसिंग परदेशी यांना शौर्य पुरस्कार भेटला। त्यामुळे त्यांचं गावाच्या आणि ग्रामस्थांच्या मार्फत खूप त्यांचं अभिनंदन। आणि त्यांनी गावामध्ये समाज बांधिलकीच्या कामात बी सतत पुढाकार घेतला आहे। आमच्या ग्रामपंचायत असन गावातलं प्रशासन त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मदतच केलेली आहे। पुढील मार्गदर्शनासाठी शुभेच्छा आणि त्यांच्या असेच वेगवेगळे चांगल्या प्रकारचे पुरस्कार होत आणि आमच्या गावाचं त्यांनी नाव मोठं करावं आणि तालुक्याचं नाव मोठं करावं आणि त्यांनी इथून पुढे आमच्या गावाला सतत मदत करावी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा। पुरस्कार भेटल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा। गावाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन। लाडके पत्रकार बंधू श्री नंदकुमार परदेशी यांना जो आज पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना जी पुरस्कार भेटला आहे त्याप्रमाणे त्यांचं कामही तसंच आहे किंवा जिल्हा पातळीवर गावच्या समस्या आपल्या न्यूजद्वारे पाठविणे यासारख्या जी गावाच्या प्रगतीसाठी उपयोगी येणाऱ्या बातम्या ज्या आहेत त्या नंदकुमार परदेशी ह्या दरवेळेस जाहीर करतात की गावाची प्रगती झाली पाहिजे, आपल्या गावाला चांगलं असं पुरस्कार मिळाले पाहिजे। या जे काय त्यांचं प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला ते पुरेपूर उतरतात आणि त्याबद्दल त्यांना जो पुरस्कार भेटला आहे ते खरंच त्या पुरस्कारानिमित्त अभिमानास पात्र आहेत। आमचे बंधू नंदू परदेशी यांना शौर्य पुरस्कार मिळाला आहे। त्याच्यात आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या आनंदात आम्ही त्यांचा सरपंचाच्या मार्फत सत्कार केला आणि त्यांना अशीच पूर्णपणे साथ राहील आणि ह्यांनी पूर्ण अडीअडचणी आपल्या न्यूजद्वारे पुढं पाठवाव्यात आणि असंच सहकार्य राहून द्यावे। त्यांना खूप खूप शुभेच्छा। ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच महेंद्र मोहोळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनी भरभरून प्रेमाच्या पोटी मला श्रीफळ देऊन माझा सन्मान केलेला आहे आणि त्यांच्या सन्मानास पात्र अशाच पद्धतीने मी पुढील माझी वाटचाल ठेवील। निश्चितच माझ्या लेखणीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं संपादक साहेबांनी किंवा न्यूज माध्यमांनी माझा सन्मान केला आहे त्याच सन्मानाला पात्र राहून पुढील काळातसुद्धा समाजहिताचे आणि गावाच्या विकासासाठी तसेच तालुका किंवा पंचक्रोशीच्या विकासासाठी जे मला लिहिता येईल ते लिहून निश्चितच विकासांना मी गती देईल अशी एक त्यांना ग्वाही देतो आणि माझा सन्मान केल्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो।